बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 25 मधून। मेड इन इंडिया असं लिहिलेली मायक्रोचिप तुम्हाला यावर्षी अखेरीस पाहायला मिळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा। मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, एटीएम कार्डसाठी लागणारी मायक्रोचिप अजूनही भारतात बनत नाही। रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ गणेश भक्तांची खासगी बस जळून खाक। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। बसचा टायर फुटल्यामुळे आग लागली असल्याची माहिती। चालकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळलाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी यात झाली नाही। पूल कोसळल्यानं 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला। तक्रार करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। गणेशोत्सवादरम्यान मेट्रो लाईन 2A मार्गावरील मेट्रो मध्यरात्रीपर्यंत 12 वाजेपर्यंत चालवण्यात येणार। गणेशोत्सव काळात भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी निर्णय। सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थांच्या चोर गणपतीची आज पहाटे प्रतिष्ठापना। चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध। मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांची आज बीडच्या मांजरसुंब्यात अंतिम निर्णायक बैठक। बैठकीत आरक्षणाच्या लढ्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता। नंदुरबारमधील तळोद्यात रोझवा प्लॉट येथे नदीवर पूल नसल्यानं पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ। आदिवासींच्या मरण यातना थांबणार कधी, सवाल उपस्थित। नांदेडमधील कवठा भागात सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपीनं पिस्तूल ताणली। प्रत्युत्तरात पोलिसांकडून गोळीबार, मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार। वाशिमच्या कारंजा दारव्हा मार्गावर एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात। टायर फुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली। 15 ते 20 जण जखमी। जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पारद गावात कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आली आहे। पत्नीच्या हत्येनंतर पतीचीही आत्महत्या। लातूरच्या झरी गावात महिला वाहकाला एका प्रवाशाकडून बेदम मारहाण। मागे सरकून उभं राहण्यास सांगण्यावरून वाद। या प्रकरणी गुन्हा दाखल। कल्याणच्या निक्कीनगर परिसरात दुचाकीला भरधाव ट्रकची धडक। अपघातात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू। पिंपरी चिंचवडमध्ये तरुणावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। तरुण सकाळी 5 वाजता जॉगिंगला गेला असता त्याच्यावर हल्ला। संन्यस्त खडक नाटकाला बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकरी जनतेचा विरोध। कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात संन्यस्त खडक नाटकाचा प्रयोग होण्याआधी नाटकाचा बोर्ड काढून फेकला। भारताकडून अमेरिकेच्या डाक सेवेवर तात्पुरती बंदी। 25 ऑगस्टपासून निर्णय लागू होणार। डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या 25% टॅरिफच्या निर्णयाला प्रत्युत्तर, मात्र $100। छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये शेतकऱ्याला अजगराचा विळखा 12 फूट लांब आणि 25 ते 30 किलो वजनाचा अजगर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। घटनेनंतर वन विभागानं अजगराला जेरबंद केलं। राजस्थानच्या सवाई माधोपूरच्या सुरवालमध्ये एसडीआरएफ जवानांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटली। यात 2 जवान ट्रॉलीखाली आले, मात्र सहकाऱ्यांनी ट्रॉली बाजूला करून त्यांचा जीव वाचवला। अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये प्रवासी बसचा अपघात झाला। या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला। नायगरा फॉल्सहून पर्यटकांना घेऊन न्यूयॉर्क शहरात ही बस परतत होती। उत्तर अमेरिकेच्या मेक्सिको सिटीमध्ये मालानं भरलेला ट्रक उलटला। सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही। ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। अमेरिकेत 5.5 कोटी व्हिसाधारकांची चौकशी करण्यात येणार। यामध्ये 50 लाख भारतीयांचाही समावेश। तपासणीत कोणीही इमिग्रेशन नियमांचं उल्लंघन करत असल्याचं आढळल्यास त्याचा व्हिसा रद्द होणार।